आज आपण ना एकदम मस्ट ट्राय वाली रेसिपी बनवणार आहोत रताळ्याची. रताळ्यापासून आपण एकदम छान असा हलवा बनवणार आहोत. रताळे जसं पाहता हे एक कंदमूळ आहे, एकदम फायदेशीर आहे आपल्या आरोग्यासाठी. यात भरपूर फायबर आहे, व्हिटॅमिन ए सी असतात, पचनक्रिया देखील सुधारते आणि डोळ्यांचे आरोग्य आणि वजन देखील आपले नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करते. तर हे कंदफूळ आपण खाल्लेच पाहिजे. तर याच्यापासून आपण एकदम मस्त अगदी झटकीपट होणार आणि एकदम टेस्टी असा हलवा बनवणार आहोत. चला तर मग आता इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी काही रताळं घेतलेली आहेत बघा. आता रताळे हे कंदमूळ असल्यामुळे ना हे लगेच काळे पडतात. तर हे स्वच्छ धुवून मी याच्यावरची सालं काढून हे पाण्यातच टाकून घेतलेले आहे. आणि आपल्याला आता एका परातीमध्ये पाणी घेऊन त्यामध्येच आपल्याला याचा किस करून घ्यायचा आहे. तुम्हाला जाड बारीक कसा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचा आहे बघा. आणि आता हा सगळा मी किस करून घेणार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्वादिष्ट रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. चला तर आता हा पूर्ण किस आपला करून झालेला आणि स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा. आणि आता हा काळा पडू नये म्हणून यामध्ये पाणीमध्ये थोडंसं अगदी मीठ घालून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला हा किस टाकून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे आणि सगळं पाणी नंतर निथळून घ्यायचं आहे बघा. आता तोपर्यंत हे पाणी निथळतंय तोपर्यंत गॅसवर मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये अगदी 1.5 चमचा आपल्याला तूप घालायचंय. तूप पण इथे जास्त लागणार नाहीये. खूप मस्त अगदी आपला हा हलवा तयार होणार आहे. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता जो आपण पाणी निथळून ठेवलेला जो किस आहे हा पूर्ण यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता मी हा पूर्ण घालून घेतलेला आहे बघा. अगदी पटकन अगदी मुलांना देखील आवडेल इतका सुंदर होतो हा. एकदम अगदी असं वाटतं ना की गुलाबजामच खाल्लेले, इतकं सुंदर टेस्ट लागतं. तर हा तुपामध्ये एकदम छान असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. असा छान फ्राय केला ना की तो खूप सुंदर लागतो. आणि ना हा जो किस आहे ना बघा, तुम्हाला आता इथे पांढरा पांढरा वाटत असेल. आता 5-1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर वगैरे सगळं बदलून गेलेला आहे. मस्त असा फ्राय होत आहे हा तुपामध्ये. तुपाचे पण खूप छान वास येत आहे बघा. अजून आपल्याला याला 5-1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. आता इथे मी 5 मिनिटाची वाफ काढून घेणार आहे. मस्त शिजतो मग हा बघा. एकदम छान झालेला आहे ना, अगदी ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे. छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आणि यामध्ये मी आता साखर घालून घेणार आहे. तर हा जवळपास माझा 2 वाटी किस भरलेला होता, तर मी इथे 1/4 वाटी तरी मी साखर घातलेली आहे. आणि एकदम प्रमाण व्यवस्थित आहे, एकदम छान गोड होतो हा. आता पूर्ण ही साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे छान. 5-1 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे साखरेला देखील पाणी सुटेल, साखरेचं पाणी होईल आणि त्या पाण्यामध्ये आपला हा जो रताळ्याचा किस आहे हा एकदम छान असा शिजण्यास मदत होईल बघा. एकदम कलर वगैरे सगळं चेंज झालेलं आहे आणि ट्रान्सपरंट दिसायला लागलेलं आहे बघा. आता शेवटची 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. इथे आपला रताळ्याचा हलवा तयार आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसतोय, एकदम छान झालाय. आता यामध्ये मी वेलची पूड टाकून घेणार आहे पहा, म्हणजे सुंदर असा आपल्याला चव लागेल याची. छान वास पण येतो वेलची पूडने. आणि यामध्ये काही ड्रायफ्रुट्स टाकणार आहे, ऑप्शनल आहे. असले तर टाका आणि आवडले तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालेल बघा. एकदम मस्ट ट्राय वाली ही रेसिपी आहे, एकदा नक्की करून बघा. अशी पटापट पोरं अगदी मागून मागून खातील, इतकी सुंदर दिसते पण आणि सुंदर लागते पण. तर रताळा आपण ह्या पद्धतीने देखील खाऊ शकतो. तर एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत धन्यवाद.